नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज दिवसभर पूर्ण वेळ साखळी उपोषण करायचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्याच्या निमित्तानं हे साखळी उपोषण केलं जात आहे. जवळपास महिना होत आला हे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची धार अद्याप तरी कमी झालेली नाही. दुसऱ्या बाजूला या आंदोलनात सहभागी होण्याच्यासाठी नाशिकहून मोठ्या संख्येनं आंदोलक रवाना झाले. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रातून शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याच्यासाठी मंत्री असोत किंवा त्यांचे कार्यकर्ते असोत दिल्लीला पोहोचले होते. मात्र या आंदोलकांचं दुःख वेगळंच आहे. या आंदोलकांचं दुःख असं आहे की केंद्र सरकार त्यांच्याकडे म्हणे लक्षच देत नाहीये. एका बाजूला केंद्र सरकारच्या बाबतीत त्यांची ही तक्रार आहे, दुसऱ्या बाजूला भारतातल्या माध्यमांच्या बाबतीत सुद्धा शेतकरी आंदोलकांची तक्रार स्पष्टपणे समोर येते. या शेतकरी आंदोलकांनी आपली तक्रार समोर आणताना अशी भूमिका घेतली आहे की माध्यम ठरवून शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दाबतायत. वस्तुस्थिती बघायला गेली तर माध्यमांच्यासाठी इतकं दीर्घकाळ चाललेलं आंदोलन हे तुलनेनं नव्या घटना घडायला लागल्याच्या नंतर कव्हरेजच्या बाबतीत अर्थात वार्तांकनाच्या बाबतीत थोडंसं मागे पडणं स्वाभाविक आहे. त्याचबरोबर आंदोलनात तसं नाविन्य नवीन दिसत नाही आणि याच नाविन्याच्या अभावामुळे कव्हरेजमध्ये पडलेला फरक हा आता आंदोलकांना खुपू लागलाय की काय हा प्रश्न निर्माण होतो. याला उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलकांनी स्वतःचं असं एक फेसबुकचं पेज काढलं. मात्र फेसबुकचे नियम न पाळल्यामुळे काही तासांसाठी हे फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आलं. फेसबुकने केलेली ही कारवाई आंदोलकांना पटली नाही आणि त्यावरून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत अपपरभाव होत असल्याची तक्रार ठामपणे केली गेली. मुळात कोणत्याही आंदोलनाचा एक निर्णायक टप्पा असतो आणि आंदोलन किती खेचायचं याची तयारी खऱ्या अर्थानं पूर्वीपासून झालेली असते. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी 6 महिन्याचा शिधा पोहोचलेला आहे असं सांगितलं जातं, त्याचा अर्थ हे आंदोलन दीर्घकाळ चालवण्याची रणनीती आणि पुरेशी तयारी याआधीच झालेली आहे की काय असा प्रश्न पडावा. आणि म्हणूनच चर्चेच्या नव्या फेऱ्या घडत नसताना सुमारे महिनाभर आंदोलन चालू असताना यापुढे शेतकरी आंदोलनाची दिशा काय असेल, सरकार आणि आंदोलक परस्परांमध्ये चर्चा करतील का, सरकार लेखी हमी द्यायला तयार असताना सुद्धा कायदे रद्दच करा हा हट्ट आंदोलक सोडतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष खरंच होतंय. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत नाशिकहून कॉम्रेड अजित अभ्यंकर, सरचिटणीस आहेत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे. त्याचबरोबर आपल्यासोबत कृषी मंत्री राहिलेले भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अनिल बोंडे सहभागी होत आहेत. दत्ता इसवलकर गिरणी कामगारांचे नेते म्हणून परिचित आहेत. या चर्चेत ते सहभागी होत आहेत. ते दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाचा साक्षीदार या नात्यानं. आणि आपल्यासोबत संजय रानडे आहेत, माध्यम अभ्यासक आहेत. माझा पहिला प्रश्न कॉम्रेड अजित अभ्यंकर यांना आहे. कॉम्रेड, फेसबुकचं पेज 3 तास तुमचं बंद राहिलं, आंदोलकांचं पेज होतं, त्यावरून थेट आंदोलनाच्या कडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे सगळं ठरवून घडतंय. इतका निष्कर्ष काढणं बरोबर आहे का? पटकन आणि अत्यंत घाईनं अशा प्रकारचे निष्कर्ष काढले जात आहेत, ते आंदोलनासाठी पूरक आणि पोषक आहेत का? अजितराव. हे पहा, आंदोलनाकडे माध्यम दुर्लक्ष करतायत सरसकट असं कोणी कुठं म्हणलेलं आहे हे आता मी दिवसभर आंदोलनामध्येच आहे. नाशिकच्या मध्ये हे सगळे शेतकरी आज तिकडे गेलेले आहेत, जात आहेत म्हणजे आता. त्यामुळे मला नेमकं कोणी विधान केलंय हे मला माहित नाही. सर्वसाधारणच माध्यम सगळी दुर्लक्ष करतायत असं कोणी विधान केलं हे मला माहित नाही. पण तुम्ही स्पेसिफिकली जे तुम्ही आता म्हणला राष्ट्रीय पातळीवर आणि समाज माध्यमांमध्ये ही चर्चा ठरवून घडतीये
की माध्यमं आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कव्हरेज देणं बंद करू लागली असेल? नाही नाही बघा, तुम्ही आता चर्चा घडती आहे त्याचं तुम्ही एक रिपोर्टिंग जे करता ते त्या प्रत्येकामध्ये काहीतरी एक एक थोडासा ऍडिशन होती म्हणजे स्टेटमेंटमध्ये. माझं असं म्हणणं आहे की आता आपण स्पेसिफिक बोलूया. फेसबुक पेज, आता आंदोलनाचं फेसबुक पेज 3 तास बंद राहिलं आणि त्याचं कारण काय दिलं गेलं त्यांना? त्याचं कारण असं दिलं गेलं की सोशल स्टँडर्ड्स जी आहेत कम्युनिकेशनची, सोशल मीडियाची, ती तुम्ही पाळलेली नाहीत किंवा तुम्ही पाळत नाहीत. आता काय सोशल स्टँडर्ड्स आहेत की जी यांनी ब्रेक केली असं कथित अशा प्रकारचं विधान हे फेसबुकच्या व्यवस्थापनाकडून केली गेली की तुम्ही समाजामध्ये अशांतता म्हणजे व्हायलन्स किंवा फ्रॉड अशा प्रकारचा पसरवत आहेत की जो समाजाला इतका हानिकारक आहे की फेसबुक स्वतःचा वापर त्याच्यासाठी होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांना घ्यावी लागेल. आता अशा प्रकारची भूमिका या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती कधी घेतली गेलेली नाहीये. तर आणि त्यामुळे माध्यमांमधून घेण्याचा तर प्रश्नच नाही, म्हणजे फेसबुकमधून तर घेतली जाण्याचा प्रश्नच नाहीये. असं असताना त्यांनी ते फेसबुक पेज 3 तासासाठी बंद केलं आणि ते बंद केलं आणि नंतर पुन्हा चालू केलं. त्यानंतर प्रचंड त्याच्याबद्दल उद्रेक झाला, प्रचंड टीका झाली. अजितराव, हा इतिहास माहिती सुरू केलं. आपण निष्कर्षाप्रत येऊ. अजितराव, हा इतिहास माहिती आहे, आपण निष्कर्षाप्रत येऊ. फेसबुक असं का वागलं असेल, त्यामागे कोण आहे, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं ते बोला. नाही एक्झॅक्टली तेच सांगतो मी, त्याच्यासाठीच मी सांगतोय की सोशल स्टँडर्ड, सोशल नॉर्म्स न पाळल्यामुळे ते बंद केलं असं तुम्ही आता बोलताना म्हणालात. त्यामुळे लोकांचा असा समजूत होऊ शकतो की तुमचं पण मत तसंच आहे. तुमचं मत आहे का नाही मला माहित नाही, अर्थात असण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु ते काही स्पष्ट झालं नाही. आता या प्रकरणात आम्हाला कुठलीच भूमिका घ्यायची नाही. अशा प्रकारची घटना मी सांगितली ती का घडली यावर तुमचा निष्कर्ष आणि तुमचं निरीक्षण. नाही असं म्हणजे नाही सांगतो एक्झॅक्टली. त्याच्यामुळे फेसबुकने जेव्हा ते परत सुरू केलं त्यावेळेला वी रिग्रेट द इनकन्व्हिनियन्स म्हणलं. त्यांनी प्रत्यक्षात कुठला व्हायोलेट नॉर्म झालाय सांगितलं नाही. आणि मग याच्यामधून न सांगितल्यामुळे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पहिले फाशी आणि मग चौकशी आणि कारण पण सांगितलं नाही, त्याच्यामुळे मग आता स्पेक्युलेट करायला अर्थातच सगळ्यांना स्कोप राहतो. आणि मग तो स्कोप पाहिल्यानंतर आपण वॉल स्ट्रीट जर्नलचा याच्याबद्दलचा एक रिपोर्ट त्यांनी जो अशा फेसबुक पेज किंवा फेसबुक व्यवस्थापन कसं कसं भारतामध्ये वागलेलं आहे, बरं, तर याचा जेव्हा रिपोर्ट हा काही दिवसापूर्वी आपण वाचलेला होता, ऐकलेला होता, त्याच्यावरून असं दिसतंय की भारतामध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांच्या प्रतिकूल अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या असतील, विशेषतः परिणामकारक ज्या असतील, त्या थांबवायच्या. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतः आमच्या पक्षाच्या कॉम्रेड सुभाष शमी म्हणून कार्यकर्ते आहेत, त्या कोविडच्या काळामध्ये ते फक्त काहीच करत नव्हत्या. फक्त त्यांनी सरकारच्या धोरणावरती काही प्रश्न उपस्थित करणार पॅकेजेसवरती त्यांचं फेसबुक अनेकदा बंद केलेलं आहे. त्याच्याबद्दलच्या रिसर्च तक्रारी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे काय मी आता इथं सांगतोय असं समजू नका. तेव्हा फेसबुकची ही जी पद्धत आहे ती अशी पद्धत आहे, मात्र अतिशय खरोखर हिंसक आव्हानं करणाऱ्या, मजकूर देणाऱ्या. अजितराव, मुद्दा लक्षात आला, वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. आपलं एक महत्वाचं निरीक्षण आहे की फेसबुकला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नियंत्रित भारतामध्ये करतात. परिणामस्वरूप त्यांच्या विरोधात बोलल्या जाणाऱ्यांच्या सामाजिक अभिव्यक्तीवर गदा आणली जाते. संजय रानडे आपल्या सोबत आहेत. संजय रानडे, एक प्रश्न पटकन, साधा, थेट मुद्द्याचा. असा प्रकारचा निष्कर्ष हा सुतावरून स्वर्ग गाठणारा आहे का? तशा प्रकारच्या घटना फेसबुक कडून घडतायत का? संजयजी तुमच्याकडून माईक म्यूट आहे, त्यामुळे तुम्ही बोलताना दिसताय, आवाज येत नाहीये. मी प्रश्न परत विचारण्याची गरज नसावी, मला वाटतं प्रश्न माझा पोहोचलाय आपल्यापर्यंत. हो मी सांगतो. अच्छा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फेसबुक ही एक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट कॉर्पोरेशन आहे आणि ते त्यांना हवं आणि त्यांच्या फायद्याचं जे असेल त्या पद्धतीनेच वागणार आहेत. त्यामुळे ते जसे वागताहेत त्यात नाविन्यपूर्ण काही नाहीये आणि त्याच्यामध्ये आश्चर्यजनकही असं काही नाहीये. आपण जर फेसबुकचा वापर करणार असू एखाद्या आंदोलनासाठी तर आपण हे गृहीत धरलं पाहिजे की फेसबुक त्या आंदोलनाच्या कुठल्या तरी एका बाजूला असायची शक्यता आहे.
आणि जर तसं असेल तर आपल्या आंदोलनाची जी काही भूमिका आहे आणि जी काय आपल्याला एक माहिती पुरवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे किंवा आंदोलन घडवून आणण्यासाठी जो काही त्याचा वापर करायचा आहे, त्याच्यामध्ये फेसबुक कुठल्या दिशेला आहे त्या आंदोलनामध्ये, ही गोष्ट गृहीतच धरून काम करावं लागेल. आणि मला असं वाटतं की शेतकरी काय किंवा राजकीय पक्ष काय, त्यांना बरोबर माहितीये की फेसबुक कुठल्या बाजूला आहे, ते कुठल्या बाजूला आहेत आणि याचा वापर कसा करावा. संजयजी, त्यामुळे याच्यात एक आणखीन हजारो आक्षेप आला तुमच्या या प्रस्तावनेमध्ये. महत्वाचा मुद्दा आला की फेसबुक हे निष्पक्ष आहे अशा प्रकारचा समज कोणी करून घेऊ नये आणि फेसबुक हे व्यावसायिक दृष्ट्या कोणाच्या तरी एका बाजूला असू शकतं हेही कुणी विसरू नये. पण मी संजयजी आपल्याला जो कॉम्रेड अजितरावांनी मांडलेला मुद्दा आहे तिकडे आणतो. अजितरावांनी असा थेट आक्षेप घेतला की फेसबुक हे भारतीय जनता पार्टी आणि संघाकडून भारतात नियंत्रित होतं. इतका मोठा दावा हा लागू पडतो का फेसबुकसाठी? आणि मी त्यासाठीच विचारलं, हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न म्हणावा का? त्यामध्ये सत्तेत जे असतात आणि जे फेसबुक वापरतात आणि फेसबुक त्यांच्या बाजूला, जर त्यांना असं वाटत असेल की हे यांच्या बाजूला आहे, तर त्यांचे विरोधक अशाच प्रकारचा आक्षेप करतात. म्हणजे आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प US मध्ये प्रेसिडेंट होते तेव्हा फेसबुक त्यांच्या बाजूने होता असं डेमोक्रॅट्स म्हणायचे. आय एम शुअर अजून 6 महिन्यानंतर जे जो बायडन आलेले आहेत फेसबुक त्यांच्या बाजूने असं थोड्या वेळाने आपण म्हणायला लागू. त्यामुळे याच्यात फारसं काही तथ्य नाही. अगदी. आणि याचा एक छोटासा आणखीन एक उदाहरणादाखल तपशील द्यायला लागेल की ज्या क्षणी डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरतायत हे लक्षात आलं, त्या क्षणी निवडणुकीच्या निकालासंदर्भात त्यांचे दावे सुद्धा गायब केले गेले आणि ते विवादित आहेत असं स्पष्टपणे समाज माध्यमांवर यायला लागलं. म्हणजे घराचे वासे बदलतात, घर बदललं की वासे बदलतात, तसा प्रकार आहे हा. ते माध्यम आहे. आणि मला असं वाटतं की सत्तेत असो नाही तर विरोधात असो, दोघेही राजकारण करताना ते माध्यमाचा उपयोग आपल्या आपल्या हिताच्या दृष्टीने करतच असतात. आणि असं गृहीत धरणं की अरे रे विरोधकांना याच्यात काहीच माहिती नाहीये किंवा अरे बापरे विरोधकांना लोकांना सगळंच माहितीये, असं इतकं आपण बाळबोध पद्धतीने याचा विचार करू शकत नाही. एक हा खेळ दोघेही पार्टी अगदी व्यवस्थित सुज्ञपणे पूर्ण बुद्धीने खेळतायत. कोणीतरी वरचढ आहे, कोणीतरी खाली आहे, हे सतत होत राहतं. ठीक आहे. अजितरावांना काही मुद्दे प्रतिवादाचे मांडायचे असं दिसतंय. अजितराव, 1 मिनिटाचा वेळ आहे, आपल्याला इतर मान्यवरांकडे पण जायचंय. नाही, मी एवढंच सांगतो की आता रानडे साहेब जे म्हणाले, येस प्रॅक्टिकली कन्फर्म्ड व्हॉट आय हॅव सेड. आपण असं मानत होतो आतापर्यंत की मीडिया हा निष्पक्षपाती असतो आणि त्याने असलं पाहिजे. याऐवजी मीडिया नोज ऑन विच साइड ऑफ द ब्रेड इज बटर. त्या ब्रेडच्या कुठल्या साईडला बटर आहे हे पाहून ते ब्रेडची स्लाइस उचलतात. संजयजी, पण फेसबुक, संजयजी, अजितरावांचा जो दावा आहे तो माध्यम म्हणून फेसबुककडे पाहतानाचा दृष्टिकोन योग्य आहे असं म्हणणारा ठरू शकतो? नाही, याच्यात एक आपण म्हणजे गल्लत करतो आहोत की फेसबुक हे न्यूज मीडिया ऑर्गनायझेशन नसून, अगदी बरोबर, हे टेक्नॉलॉजिकली ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यावरती न्यूजचा खेळ खेळला जातो. ते न्यूज मीडिया ऑर्गनायझेशन नाहीये आणि त्याचा न्यूजचा डिस्क्रिमिनेशनसाठी लोक वापर करतात हे खरं, पण ते न्यूज मीडिया ऑर्गनायझेशन नाहीये. आणि दुसरा मुद्दा हा जो पुन्हा पुन्हा गैरसमज पसरला जातो की सगळी माध्यमं निपक्षपाती असतात वगैरे. निपक्षपाती असणं हा धोरणात्मक भाग आहे. माणूस असेल तो निपक्षपाती असू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही संस्थेला कुठल्या तरी एक टेक्नॉलॉजी म्हणा, विचारसरणी म्हणा, याची चौकट असणं अपेक्षित आहे. फक्त ती चौकट स्पष्ट असते. जी न्यूज ऑर्गनायझेशन असतात त्यांची जी चौकट असते ती स्पष्ट असते, कारण आपल्याला त्यांची आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क त्यांच्या एडिटोरियल मधून दिसत असते. ठीक आहे, मुद्दा लक्षात येतोय. आपल्याला पुढे जायचंय. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिलजी, भारतीय जनता पार्टी ठरवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या कडे लोकांचं लक्ष जाऊ नये अशा प्रकारची पावलं टाकत असल्याचा आक्षेप जर समोर आला तर तो तुम्ही स्वीकारणार आहात का? आणि त्यासाठी सत्तेचा वापर होतोय असाही दावा केला जातोय. मला असं वाटत नाही, कारण भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत ते सातत्यानं स्वतःच टेलिव्हिजनवर सांगतात आहे की पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, हरियाणातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या शेतकऱ्यांना आवाहन करतात आहे की त्यांनी चर्चा करता यावं. एवढंच नाही तर सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा सर्व भारतामधल्या शेतकऱ्यांना ते आवाहन करतात आहे की हे कायदे कसे शेतकरी हिताचे आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलकांकडे कधी दुर्लक्ष केलं असं मला वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आता फेसबुकच्या संदर्भात जी चर्चा केली जाते
आमच्या निवडणुकीच्या काळामध्ये फेसबुकने आमचे खाते सुद्धा ब्लॉक केले होते. अनेक म्हणजे आता आम्ही काय म्हणायचं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी फेसबुकला सांगितलं होतं म्हणून. कारण काही आक्षेपार्ह जर असल्या, ट्विटरवरही असल्या आक्षेपार्ह किंवा इव्हन व्हॉट्सअपवर सुद्धा असल्या, तरी पण ते अकाउंट ब्लॉक केल्या जातात. आणि त्यामुळं म्हणजे कुठेही काही झालं जगामध्ये तर भारतीय जनता पक्ष करताय किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करताय. म्हणजे एका दृष्टीने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण जगामधल्या मीडियावर कंट्रोल करतं असं जर चित्र असेल तर ते भारतीय जनता पक्षासाठी चांगलं आहे. परंतु मला असं एकदम सरसकट चांगलं आहे असंही म्हणू नका डॉक्टर बोंडे. ते जितकं चांगलं असतं ते तितकंच घातकही असतं. एवढी ताकदवान जर समजत असेल जगामधली, खरं म्हणजे व्लादिमीर पुतीन, आता जे कम्युनिस्ट अजितजी अभ्यंकर आहे, व्लादिमीर पुतीन यांनी रशियामध्ये काय केलेलं आहे, तिथल्या मीडिया कशा मॅनेज झालेल्या होत्या, तिथल्या मीडिया काय दाखवतात, चीनमध्ये किती प्रकारच्या मीडियांना स्वातंत्र्य आहे, आपल्याकडे सुचवायचं काय मीडियाला कुठेही डॉक्टर तुम्हाला सुचवायचं काय आहे की कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये माध्यम स्वातंत्र्य नसतं हे तुम्हाला अधोरेखित करायचं? नाही, हेच कम्युनिस्टांना सांगायचं आहे की कम्युनिस्ट इथे जो गळा काढतात आहे तो गळा नाही काढू शकत रशियामध्ये, चीनमध्ये. मला हे सांगायचं आहे इथे उलट गळा काढण्याच्या ऐवजी इथे जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे आज अजित नवले नाशिकवरून जाऊ शकतात, सर्वजण आपले स्टेटमेंट देऊ शकतात, वारंवार आपलं मत प्रदर्शित करू शकतात, सर्व चॅनलवर आंदोलनामध्ये काय काय सुरू आहे, त्यांच्या भावना काय त्या सुद्धा दाखवल्या जातात. ठीक आहे. आणि जे कायद्याच्या बाजूने आहे त्याही बाजूने दाखवल्या जातात. मला असं वाटतं की संपूर्णतः केंद्र सरकारने आंदोलकाची बाजू ऐकून घेण्याचं आणि ते प्रसारित होण्याकरता मदत करण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे सर्वात आयडियालिस्टिक सिच्युएशन आहे असं मला वाटतं. डॉक्टर बोंडे धन्यवाद. पटकन एकदा अजितरावांना प्रश्न विचारूयात. अजितराव, कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये माध्यम स्वातंत्र्य नसतं हे विधान तुम्हाला पटतं का? आणि तिथं माध्यम स्वातंत्र्य म्हणजे रशिया आणि चीनमध्ये माध्यम स्वातंत्र्य नसेल तर कम्युनिस्ट भारतामध्ये माध्यमांच्या बाबत उच्चारवानं पक्षपातीपणाचे आरोप कसे करू शकतात? हे पहा, पहिली गोष्ट, मी चीन किंवा रशियाचा प्रतिनिधी म्हणून इथं बोलत नाहीये. मी एक भारतीय आणि विचारांनी कम्युनिस्ट म्हणून बोलतो आहे. तेव्हा मी भारतातली व्यवस्था, सत्ता कशी असावी, कशी चालते याच्याबद्दल आपण चर्चा करतोय म्हणून त्याच्याबद्दल बोलतोय. जर आपण रशिया आणि चीन बद्दल चर्चा सुरू केली तर आपण त्याच्याबद्दल जरूर बोलू, तिथल्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल बोलू. बरं, तेव्हा हे असं यू डोंट टेक मी ऍज देअर रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्यांचा प्रवक्ता मी नाहीये. त्यांचे जे चुका असतील ते त्यांच्या पदरात आपण नक्कीच घालू आणि तिथली जी काही सिस्टीम आहे त्याच्यातनं जे काय आपल्याला बरं वाटेल, चांगलं वाटेल ते घेऊ, नको असेल, वाईट असेल ते सोडून देऊ, टीका करू, त्याच्यावर जे काय करायचं ते करू. पण लेट अस नॉट डायव्हर्ट द टॉपिक. नाही तर काय होईल, आपण आपली चर्चेचा मुख्य रोख बदलेल. एवढंच मी या ठिकाणी अगदी. आणि त्याच निमित्तानं मग पुढचा एक पटकन प्रश्न येतो. तुम्हाला माध्यमात मिळणाऱ्या कव्हरेजच्या बाबतची तक्रार योग्य, तार्किक आणि समर्थनीय वाटतेय का? काय कारण आहेत त्याच्या मागची? आणि अशा प्रकारच्या तक्रारी हा रडीचा डाव आहे का? बघा, मी तुम्हाला सांगतो, माध्यमांमध्ये ज्या प्रकारचं कव्हरेज म्हणजे टाइम ज्याला म्हणतो, इन टर्म्स ऑफ टाइम, हा टाइम कमी झालाय, तो काही प्रमाणात कमी होणार आहे, स्वाभाविक आहे. याच्याबद्दल काही कोणी तक्रार करू शकत नाही. सतत तुम्ही एकच शॉट 100 वेळा दाखवू शकत नाही, किंवा दाखवला तर आम्हीच प्रेक्षक म्हणतो की हे काय सारखं तेच दाखवत आहे. हे अगदी रास्त आहे, त्याच्या तो मुद्दा नाहीये. धन्यवाद. प्रेक्षक म्हणून आंदोलनाच्या ज्या मागण्या, द क्वालिटी ऑफ रिपोर्टिंग. बरं, नाही, डेफिनेटली नाही, मी हे असं नक्कीच म्हणणार नाही मी कम्युनिस्ट आहे, मी मला सोयीचं आहे ते बोलत नाही, मी जे योग्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही सतत तेच दाखवा. मुद्दा असा आहे आंदोलनाच्या वतीनं मांडण्याचा की आंदोलन, क्वालिटी ऑफ रिपोर्टिंग ज्याला आपण म्हणतो. बरं, केवळ एक वरवरचं की बाबा चर्चा झाली, चर्चेमध्ये अमुक अमुक सरकारने सांगितलं, पण त्याच्यावर आंदोलकांचं म्हणणं काय आणि सरकारने काय सांगितलं याचं एक अॅनालिटिकल प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, अॅनालिटिकल प्रेझेंटेशन झालं नाही तर आंदोलक हे अडेल तट्टू आहेत आणि सरकार मात्र समजूतदार आहे असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतोय. आणि तो करायला द क्वालिटी ऑफ रिपोर्टिंग इज रिस्पॉन्सिबल. आणि त्याच्या मागे काही एखादा विचार असू शकतो, पण असं तुम्ही हेतवारोप बसल्या जागेवर करू शकत नाही. क्वालिटी ऑफ रिपोर्टिंग अर्थात वार्तांकनाचा दर्जा काय स्वरूपाचा आहे या संदर्भातला आता आक्षेप आहे. वार्तांकनाच्या दर्जावर प्रत्येक जणच आक्षेप अनालिटिकल आहे, हा मुद्दा आहे.
अगदी मला 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 दत्ता इसवलकरांना बोलतं करायचंय, बराच वेळ झालाय ती हे सगळी चर्चा ऐकतायत. संजय रानडे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना या मुद्द्यावरही बोलतं करेनच. दत्ताजी, आपल्याशी मी आंदोलनाच्या वेळ, काळ, धोरण, त्याच्या रणनीतीच्या बाबत चर्चा करेनच, पण तत्पूर्वी दत्ताजी एका गोष्टीचा खुलासा करा. जगातलं सगळ्यात जास्त काळ चालणारं आंदोलन हे गिरणी कामगारांचं म्हणून मोजलं गेलं. त्या आंदोलनाचे तुम्ही निकटवर्तीय स्वतः अनुभव करते आहात. या आंदोलनाच्या दरम्यान अशा तक्रारी कधी झाल्या का हो की माध्यमांनी आमच्याकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे? नाही, माध्यमांनी म्हणजे तो जर काळ आपण बघितला तर माध्यम फार कमीच होती त्या दृष्टीने. ज्या दिवशी गिरण्या तुम्हाला माहित आहे की गिरण्या जवळजवळ 125 वर्ष गिरण्या चालल्या आणि त्यांचा एक पिरियड तो संपलाही, कळलं की नाही. त्यामुळे आपल्याला असं त्याच्याशी कम्पेअर करताना सर्व गिरणी कामगारांना सगळ्या माध्यमांनी वगैरे चांगला पाठिंबा दिलेला होता. पण आता जी माध्यमं आपल्याकडे ज्या प्रकारे माध्यमं तयार झालेली आहे तेवढ्या संख्येने, तेवढी संख्या त्यावेळी नव्हतीच. माध्यमं फारच कमी होती, हे आपण लक्षात दिलं. वर्तमानपत्रामध्येच ज्या काय बातम्या यायच्या त्याच येत होत्या. आणि गिरणी कामगारांचं एक असं होतं की गिरणी कामगार आणि मुंबई यांचं नातं हे अगदी जवळचं नातं होतं. ठीक आहे. एक भाऊ जर पोलिसात असेल तर एक गिरणीत असायचा, अशा तऱ्हेचे. आणि सगळी तो आपला पिरियड आपण बघितला गिरणी कामगार. ठीक आहे, एक पटकन पुढे मुद्दा येतोय संजय रानडे यांच्याकडे. संजयजी, दत्ता इसवलकरांची भूमिका पण ऐकली आपण, गिरणी कामगारांच्या आंदोलनाचं कव्हरेज कसं राहिलं त्याबद्दलची त्यांची मतं ऐकली. एक थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड अजित अभ्यंकर असं म्हणताना दिसले की वार्तांकनाचा दर्जा हा त्यांना समाधान वाटणारा नाही, त्यांना समाधान देणारा नाही. मग या वार्तांकनाच्या दर्जाची फुटपट्टी ही प्रत्येकाच्या दृष्टीनं बदलते का एक फुटपट्टी असते आणि माध्यमं त्याप्रमाणे वागत असतात? माध्यमांची मुळात वार्तांकनातली नाविन्याची गरज ही जर आंदोलनकर्त्यांकडून पूर्ण होणार नसेल तर मग आंदोलनाचं कव्हरेज स्वाभाविकरित्या कमी होईल. हे आंदोलनकर्त्यांनीही लक्षात घेण्याची गरज आहे की नाही? संजय रानडे. आताचा जो काळ आहे ना, म्हणजे हे गिरणी कामगार, तुम्ही जेव्हा ते एक चांगलं उदाहरण घेतलं, कारण त्यावेळेला मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो आणि मला हे आठवतंय की गिरणी कामगारांचे नेते आम्हाला म्हणायचे, काय तुमचा पेपर आम्हाला कव्हरेज देत नाही. आणि ते पण असंच म्हणायचे की अहो काय ना, तुमचं क्वालिटी चांगली नाही, तुमचं विश्लेषण बरोबर. असं हे सेम थिंग, म्हणजे याच्यात काही फरक नाहीये. अच्छा, म्हणजे तक्रारी आजच्या नाही आहेत, तशाच जुन्याच आहेत. ते कुठल्याही जगामध्ये कुठल्याही भागात तुम्ही गेलात तर तो म्हणजे माध्यमं जी असतात ती आपल्या बाजूने मांडत नाहीत मुद्दा, किंवा आमचा पुरेसा मांडत नाही, किंवा आमची बाजू नीट मांडत, असं हे सगळेच म्हणत असतात. आणि ह्याच्यात काही गैर नाही किंवा काही म्हणजे चूक आहे असंच अशातलाही भाग नाही. हे अगदी बरोबर आहे, कारण माध्यमं ही त्यांच्या वेळेच्या सायकलमध्ये असतात आणि घटना ज्या असतात आंदोलनाच्या त्या वेगळ्या एका सायकलमध्ये घडत असतात. त्यामुळे त्या सायकल नेहमीच मॅच होतील असं होत नाही. पण त्याच्यामध्ये आता जो बदललाय, जो जे खूप मोठा बदल झालाय तो म्हणजे ऍक्टिव्हिजम म्हणून जे काही चाललेलं असतं ते मीडिएटेड ऍक्टिव्हिजम खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे प्रत्येकच जण एक ऍक्टिव्हिस्ट झालाय. म्हणजे शाळेतलं पोरग असो, कॉलेजातलं असो, कुठल्याही त्याचा म्हणजे घरात त्यांनी तुळस पण लावलेली नसेल, पण तो शेती विषयावर भरभरून बोलणार आहे त्या माध्यमांमध्ये, आणि मग तो आपली मतं वगैरे काय काय मांडणार आहे. त्यामुळे ज्याला आपण मीडिएटेड ऍक्टिव्हिजम म्हणतो ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मग जे कोर जे आंदोलक असतात ना, त्यांना हा खूप अडचणीचा भाग असतो की यातल्या कोणाकोणाला करेक्ट करायचं. म्हणजे दृष्टिकोन आहे, म्हणजे एक दृष्टिकोन आहे तो सरकारच्या बाजूने आहे, एक दृष्टिकोन आहे तो आंदोलकांच्या बाजूने, असे अगदी मर्यादित. पण संजयजी मध्ये थांबवतोय आणि एक पुढचा प्रश्न घेतो पटकन, की या सगळ्या गोष्टी या सत्तेकडून नियंत्रित होत आहेत, हा आक्षेप कितपत गांभीर्यानं घ्यायचा? कारण आता माध्यमं म्हणजे मी समाज माध्यमांविषयी बोलतोय, आपल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या विषयी नाही. समाज माध्यमं ही स्वस्त झाली आहेत, त्याचबरोबर त्याच्यावरची अभिव्यक्ती ही नियंत्रित होऊ शकत नाहीये. अशा वेळेला समाज माध्यमं ही कोणी त्रयस्थ व्यक्ती किंवा सत्ता गट नियंत्रित करतो, इतकं निष्कर्षाप्रत येण्याचं धाडस का होतं आंदोलकांचं? आणि खास करून त्याचं कारण, महत्वाचं कारण हे आहे की समाज माध्यमांमध्ये जितक्या प्रमाणामध्ये ही माहिती
येते आणि त्याच्यामधला जो मेन मुख्य भाग असतो तो भावनिक असतो. म्हणजे समाज माध्यमांमध्ये जे सगळ्यात जास्त प्रकट होतं आणि जे सगळ्यात जास्त विश्लेषण करता येतं ते भावनिक दृष्टीने करता येतं. आणि ते करू शकण्यासाठी लागणारा जो डेटा अनालिसिसचं जे एक साईज आहे, त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी लागणारा एक्सपर्टीज हा मोठ्या कंपन्यांकडे किंवा सत्तेत असलेल्या लोकांकडेच असू शकतो. मी जर ठरवलं की मला हे सगळं अनालिसिस करायचंय की आता ट्विटरवर काय चाललंय, तर तेवढी क्षमता व्यक्ती म्हणून माझ्याकडे नसते, मला संस्थात्मक सपोर्टच लागतो. आणि झालंय असं की तो जो भाग आहे ना संस्थात्मक सपोर्ट, तो अतिशय त्याच्यात तफावत झाली आहे की काही लोकांकडे तो खूप आहे आणि काही लोकांकडे कमी आहे. ठीक आहे डॉक्टर बोंडे, या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित राहतो आणि आपण केंद्रातल्या सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी या नात्याने इथे आहात. मला त्या निमित्तानं आपल्याला विचारावं असं वाटतं की माध्यमांमध्ये काय येतंय याबाबत सत्ताधारी सर्वात जास्त संवेदनशील असतात का आणि ते आपल्या बाजूचं असावं याच्यासाठी पडद्याआडून प्रयत्न करत असतात का? की आपण जे काम करतोय किंवा आपण कोणती योजना आणतोय, विशेषतः सत्तेमध्ये असताना, कारण मी कृषी मंत्री म्हणून होतो, तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सरकारने केलेलं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्यासाठी माध्यमांवर दडपण आणणं किंवा एखादं आंदोलन असेल किंवा दुसऱ्याचं म्हणणं दडपणं असा काही प्रकार फारसा मी पाहिला नाही आणि आताही होत असेल असं मला वाटत नाही. पण या शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतंय का की समाज माध्यमांवर त्यांची अभिव्यक्ती ही रोखली जातीये, त्या अभिव्यक्तीच्या विरोधात कारवाई होतीये आणि हे सगळं सत्ताधारी करतायत? नाही, निश्चितपणे समाज माध्यमावरची तर कारवाई कोणीच रोखू शकत नाही. परंतु समाज माध्यम फेसबुक असो, ट्विटर असो किंवा व्हॉट्सअप असो, जर त्यामध्ये आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या गेल्या तर निश्चितपणे त्याच कंपन्या, म्हणजे कोणाचंही, माझं असो तुमचं असो कोणाचंही असो, आक्षेपार्ह टाकल्या आणि एक कंप्लेंट जरी कोणी मारली, कारण आम्ही करतोय ना आता, जे माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात आक्षेपार्ह लिहिलं तर आपण ट्विटरला कंप्लेंट करू शकतो, त्याचं अकाउंट ब्लॉक करू शकतो. आणि त्यामुळं अशा गोष्टी असल्या तर परस्परच लोक तक्रारी करतात आणि ते ब्लॉक करता येऊ शकतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अजित रावांना त्या निमित्तानं बोलतो करू. कॉम्रेड अजित अभ्यंकर, एक प्रश्न मग इथे असा उपस्थित राहतो की जसा तुम्हाला विचार मांडण्याचा अधिकार आहे तसाच तुमच्या विचारांचा प्रतिवाद करण्याचा अथवा तो विचार न पटल्यास त्याविरुद्ध संबंधित व्यवस्थेकडे तक्रार करण्याचा अधिकार समोरच्या माणसाला आहे. मग तो समोरचा माणूस तशी तक्रार करत असेल तर तो प्रत्येक वेळेला सत्ताधारी गटाचाच प्रतिनिधी आहे असं का समजलं जावं लोकशाहीत? नाही, आता अर्थातच असं समजलं, म्हणजे आक्षेप घेण्याचा निश्चित अधिकार आहे आणि त्यांनी तो जरूर करावा, जरूर बजवावा, याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. परंतु फेसबुक आणि गुगल, आता मगाशी आपण गुगल हे सर्च इंजिन जरी असलं तरी सुद्धा त्या गुगलचे बायस कसा असतो आणि फेसबुकचा बायस कसा असतो ह्याच्याबद्दलचा तो अत्यंत तपशीलवार असा रिपोर्ट. उदाहरणार्थ फेसबुकचे सगळ्यात जास्त मोठे ऍडव्हर्टायझर हे भारतीय जनता पक्ष आहेत. सगळ्यात मोठं ऍडव्हर्टायझिंगचं उत्पन्न फेसबुकला भारतीय जनता पक्षाकडनं मिळतं. परवा पार्लमेंटरी कमिटी समोर शशी थरूर हे ज्याच्यामध्ये आहेत, त्यांनी फेसबुकचे, मला वाटतं त्यांचे प्रमुखांचं मी नाव विसरलो भारतातले, त्यांना प्रश्न विचारला होता की बजरंग दलाचं अकाउंट हे अमुक कारणासाठी हे काही काळासाठी फ्रीज करावं किंवा काय डिलीट करावं, वॉट एव्हर ते ऍक्शन जे असते डिऍक्टिव्हेट करावं, हे तुम्ही का केलं नाही? तर त्यांनी सांगितलं होतं की आमचे भारतातले इंटरेस्ट अँड द सेफ्टी ऑफ अवर एम्प्लॉईज या कारणासाठी आम्ही करत नाही. बर, आता फेसबुक, आता तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की फेसबुक हे सोशल मीडिया आहे आणि ते निष्पक्षपाती आहे तर मग तुम्ही जरूर म्हणू शकता. तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आणि सांगायचं काय? दोन वेगळे शब्द आहेत, दोन्हीच्या भूमिका वेगळ्या आहेत. अजितराव, नाही दोन गोष्टी, नाही मी सांगतो ना, मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर मटेरियल इंटरेस्ट आहेत, इथले सत्ताधारी कोण आहेत, जाहिराती कोणाकडनं मिळतात, आणि एक मोठा ऑर्गनाइज ग्रुप फेसबुक वापरणारा जो आहे, जो बीजेपी किंवा यांनी त्यांचा जो सगळा आयटी सेल आहे त्याच्याकडून जो सगळा संघटित केला जातो, या सगळ्याचा एकंदरीत विचार करता दॅट डिसाइड्स, दॅट डिफाइन्स ऑन विच साइड ऑफ द ब्रेड इज बटर. ठीक आहे, मग मला एक तुमचा प्रश्न आणखी अजितराव आपल्याला विचारायचा आणि त्यानंतर डॉक्टर बोंडेंना आपण बोलतं करणार आहोत. अजितराव, कोणतंही आंदोलन दीर्घकाळ चालू नये हे सत्ताधाऱ्यांना वाटत असतं, मग अशा वेळेला आंदोलनाकडे दुर्लक्ष करून परिस्थिती चिघळत ठेवण्यात सत्ताधाऱ्यांना काय हासिल असेल? आणि हाच प्रश्न मला मग बोंडेंनाही विचारायचा, वेगळ्या पद्धतीने विचारतो. आधी अजितराव बोलतील. कॉम्रेड अजित अभ्यंकर.
नाही, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन किंवा हा प्रश्न हा बेसिकली हा ज्यामधून त्याचं प्रेरणा आहे सगळी, ही प्रेरणा कॉर्पोरेट सेक्टरची आहे. ही अदानी, अंबानी, कारगिल, मोन्सॅन्टो यासारख्या ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांची आहे. 15 जूनला यांनी ज्या वेळेला तो अध्यादेश काढून हे कायदे जारी केले त्याची काही एक गरज नव्हती. संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीने मुस्कटदाबी करून, खोटेपणा करून ते बिल पास करून घेण्यात आलं त्याची काही गरज नव्हती, अनलेस दे हॅव सम डिक्टेट फ्रॉम द कॉर्पोरेट सेक्टर. हे सर्व केल्यानंतर आता इट हॅज बॅकफायर्ड आणि आता त्यांना ते चक्रव्यूहात अडकलेले आहेत. त्यांना बाहेर कसं पडायचं कळत नाहीये. त्यांना असा प्रयत्न आहे की काहीतरी करून आपण पंजाब हरियाणाला एकदा बदनाम करूया, आंदोलनाला श्रीमंत शेतकरी म्हणू, काहीतरी करून लेट्स कॉल द डॉग मॅड सो दॅट वी कॅन किल इट. अशा प्रकारची वेळेची मर्यादा असल्यानं पटकन आपल्यासाठीची वेळ सुरू करतो. आपण आपल्या 1 मिनिटामध्ये उत्तर द्यावं. आंदोलकांकडे दुर्लक्ष करण्यामागची ही भूमिका असू शकते असा जो कॉम्रेड अजित अभ्यंकरांचा दावा आहे तो तुम्हाला मान्य आहे? अजित रावांचं अतिशय दुर्दैवी मत आहे. खरं जर पाहिलं तर आत्मनिर्भर भारत बनवण्याकरता जे इन्व्हेस्टमेंट करण्यात आलं आहे त्यामध्ये कायदे बदल करणं, शेतकऱ्याला अधिक स्वातंत्र्य देणं आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टरचं सुद्धा शेतीमध्ये, आपण सॉफ्टवेअरमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टरचं पाहिजे पण शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट आकर्षित करणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या आणि त्यासाठी कायद्यामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक होतं. ते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याकरता आवश्यक होतं. आता त्यामध्ये फक्त पंजाब हरियाणा मधल्या दलाल किंवा कृषी मंडळींच्या डोक्यामध्ये जो भ्रम टाकण्यात आला की कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होईल, MSP बंद होईल, या सगळ्या गोष्टीचं निराकरण केंद्र सरकारने केलेलं आहे. 6 कलमी प्रस्ताव सुद्धा पाठवला. पण दुर्दैव हे आहे की अगोदर MSPच्या बाबतीत बोला असं म्हणणारे, शेतीच्या मालकीच्या बाबतीत बोला असं म्हणणारे आता म्हणतात आम्हाला तुमचे कोणतेच प्रस्ताव मान्य नाही, तुम्ही तिन्ही कायदे वापस घ्या. आता मला अजितजींना विचारायचं आहे की याला मी अडेल तट्टू भूमिका म्हटलं तर वाईट वाटेल, परंतु अनेक लोकांना असं वाटतं की या शेतकऱ्यांनी हा हट्ट सोडावा आणि सरकार जर बोलावत आहे तर एक सांगोपांग चर्चा करावी. माझे आव्हान आहे की या विधेयक, या कायद्यामध्ये काही बदल, या कायद्यामध्ये काही सुधारणा जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल, कोणालाही पाहिजे असेल, त्यांनी समोर यावं, चर्चा करावी आणि त्यामध्ये बदल करून घ्यावे. ठीक आहे डॉक्टर बोंडे, एका निर्णायक टप्प्यावर ही चर्चा आपण आणलीत. त्या निमित्तानं सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतो आणि पुढच्या भागात आपण जो महत्वाचा मुद्दा उपस्थित करणार आहोत तो असा की नक्की अडेल तट्टू भूमिका कोण घेत आहे. दत्ता इस्वलकरांना त्यात अधिकाधिक बोलायची संधी मिळेल आणि त्याचबरोबर हाही मुद्दा उपस्थित करू की आंदोलनाच्या लढाईतले टप्पे महत्वाच्या पद्धतीनं अधोरेखित करण्याची गरज आहे का. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पटकन आपण दत्ता इस्वलकरांकडे जातोय. दत्ता इस्वलकर हे जगातल्या सर्वाधिक काळ चाललेल्या गिरणी कामगार आंदोलनाचे स्वतः अनुभव करते आहेत, प्रत्यक्षदर्शी आहेत, आंदोलक आहेत. दत्ता इस्वलकर, आपल्याला एक थेट प्रश्न, आंदोलन निष्प्रभ होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? दुर्दैवानं गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणत्याही आंदोलनांच्या आणि आंदोलकांच्या वाट्याला येऊ नये या भावनेतून हा प्रश्न विचारतोय. नंतर नाही, मुळात असं आहे माहिती आहे, गिरणी कामगारांचा जो संप झाला तो संप जर थोडा लवकर विड्रॉ केला असता तर गिरणी कामगारांचं जे जवळजवळ 1 लाख गिरणी कामगारांना रोजगार गेलेला होता आणि त्याच्यामुळे पण परिस्थिती अशी होती की वस्त्रोद्योग आता चालणारा नव्हता हे सत्य होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या संपाचा फायदा मालकांना जास्त झाला की 1 लाख लोकांना त्यांना कमी करता आलं. पण आपल्याला आज दिसतंय ते चित्र दिसतंय ते आपण सरकाराबद्दल बोलतो आहोत वगैरे ह्या संबंधात
मला असं वाटतं की त्याने विश्वासात घेतलेलंच नाहीये कामगारांना किंवा शेतकऱ्यांना. त्यांनी जे विश्वासात घ्यायला पाहिजे ते नाही, आणि त्याच्यामुळे बरं. ते जो काही कायदा आला तो इतक्या वेगाने आला की तो त्या शेतकऱ्यांना वगैरे त्यांना संशयच वाटायला लागला ना. अच्छा, की तो काय इतक्या झालं, वेगाने एवढ्या आला असं लवकर आपलं इतक्या- म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षात त्या संदर्भातल्या हरकती सूचना मागवण्याची एक जोरदार दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया पण आपल्या समोर होती. दत्ता इसवलकर, मग या निमित्ताने एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी उपस्थित करतो. एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं की योग्य वेळेला गिरणी कामगारांचा लढा जर मागे घेतला गेला असता तर अशा स्वरूपातलं ते आंदोलन आज दिसलं नसतं. मला या निमित्तानं विचारावं असं वाटेल की मग हे निर्णय घ्यायला चुकलं कोण आणि ती भूमिका कोणाची होती? दत्ताजी. नाही, एक तर प्रश्न असा, दत्ता सामंत यांचे नेतृत्व होते आणि त्यांनी तो विड्रॉ करायला पाहिजे होता, त्यांनी तो योग्य वेळी केला नाही, कळलं की नाही. परंतु नंतर कामगार स्वतःच कामावर जायला लागले आणि एक परिस्थिती अशी होती की त्यावेळी वस्त्रोद्योग अडचणीतच होता आणि हे त्यांनी जर लक्षात घेतलं असतं तर कदाचित 1 लाख लोकांना वाचवता आलं असतं, एवढंच आपल्याला त्या दृष्टीने म्हणता येईल. अगदी दत्ता इसवलकरांनी एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण या निमित्तानं मांडलंय. संजय रानडे आपल्या सोबत आहेत. संजयजी, आपल्याला मी बोलतं करतोय ते या आंदोलनाच्या अनुषंगानं आणि आत्ता सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भानं. आंदोलनाचे टप्पे हे नेतृत्वानं ठरवायला लागतात, आंदोलनाची रणनीती सुद्धा त्यामध्ये दडलेली असते. ज्या पद्धतीनं आत्ता शेतकरी आंदोलनाच्या साठी जवळपास 6 महिन्याचा शिधा घेऊन आंदोलक पोचलेले आहेत, अशा स्थितीमध्ये वर्तमान काळात केंद्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन 6 महिने टिकवण्याची त्यांची तयारी दिसतीये. इतकं दीर्घकाळ हे आंदोलन जर आत्ता 2020-21 मध्ये चाललं तर स्वाभाविकरित्या ते परिणामकारक असेल की दिवसागणिक चर्चा न करता आंदोलन खेचत राहणं आणि कायदे रद्द करा, आम्ही मागे त्याशिवाय हटणार नाही, ही भूमिका आंदोलनातलं लक्ष आणि त्याच्या बाबतीतली आस्था संपवायला कारणीभूत ठरू शकतं? लोकांचं जे काय आंदोलक जे असतात त्यांच्या व्यतिरिक्त जो एक बाहेरचा जो समाज असतो त्याची आपल्याबद्दलची भूमिका काय आहे ही आपल्या बाजूने वळवून घेणं ही त्या आंदोलक करण्यामधल्या एका भागात एक महत्वाचा भाग असतो की सर्वसामान्य लोक जे असतात ते आपल्या बाजूने आहेत की नाही. आणि सर्वसामान्य लोक ज्यांचा खरं तर त्या विषयाशी काही संबंध नसतो. म्हणजे आपण गिरणी कामगारांचं जर उदाहरण घेतलं तर आंदोलकांमध्ये गिरणी कामगार होते, पण सहानुभूती ही एकूण समाजाची लागते आणि तिथे माध्यम कामास येतात. कारण आपल्याला ती एकूण समाजाची जर सहानुभूती नसेल तर आपण आपला मुद्दा उगाच अडेल तट्टूपणा करतोय की काय वगैरे असे जे प्रश्न निर्माण त्यामुळे निर्माण होतात. तर मला असं वाटतं की हे 2 पक्षांमधलं 2 घटकांमधलं एक सत्ताधारी पक्ष आहे आणि एक बाकीचे जे विरोधक आहेत त्यांचं आहे की ते आपली बाजू लोकांना मांडायचा प्रयत्न करतायत की आम्ही बरोबर आहोत असं ते सांगतायत. आणि या लढाईमध्ये जे काही दृश्य दिसत आहेत पुन्हा पुन्हा ते फारच असे लोकांना गोंधळात टाकणारे दृश्य आहेत. म्हणजे आता काल परवा मी एक व्हिडिओ पाहिला की सोशल मीडियावरती व्हायरल झालेला की तिथे आंदोलक गाजरचा हलवा बनवत होते. म्हणजे हे सगळे जे काही तिकडे जे काय पोळ्या बनवायचं यंत्र तिथे लावलं आहे, मग तिथे गाजर हलवा बनवत आहेत वगैरे. मला एक प्रश्न असा पडला एक सामान्य नागरिक म्हणून की भारतामधल्या पंजाब आणि हरियाणा सोडून कुठल्या राज्यामध्ये असे शेतकरी आहेत की जे एवढ्या मोठ्या संख्येने दिल्लीला जातील आणि गाजरचा हलवा बनवू शकतील? मला वाटत नाही. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न अजित अभ्यंकरांना त्या निमित्तानं बोलतं करूयात. अजित अभ्यंकर, 6 महिन्याचा शिधा घेऊन आंदोलनाला उतरणं आणि त्यानंतर आंदोलनातल्या विविध प्रकारच्या दृश्यांना समोर आल्यानंतर उत्तर देणं अवघड होणं, ही परिस्थिती सध्या अनुभवत आहात? अजिबात नाही. हे जे तुम्ही काय असे काय गाजर हलवा हे जे काय मुद्दे सांगताय ना, या मुद्द्यांना हे अतिशय किरकोळ मुद्दे आहेत. कारण गाजर हलवा ही इतकी काय महाभंगी हिरे माणक्याची गोष्ट नाहीये की ते घेऊन तिथे आलेले आहेत. आणि पंजाब हरियाणातल्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली यांची सीमा जोडलेली आहे आणि पंजाब आणि हरियाणाची सीमा जोडलेली आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यात जवळचे आहेत. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हा मध्यम शेतकरी आहे.
मध्यम शेतकऱ्याकडे शिधा असणं आणि जवळच्या राज्यातून तो येणं आणि त्या ठिकाणी आता सगळ्या या पंजाबच्या राज्याला या गुरुद्वाराची लंगर असण्याची अशी फार मोठी परंपरा आहे आणि तिथे एकंदर पर कॅपिटा इन्कम जनरलीच हे या ग्रीन रिव्होल्युशनमुळेच हे बऱ्यापैकी जास्ती आहे. हे वास्तव आहे, सगळ्यांना माहिती आहे. खाऊन पिऊन सुखी असलेला शेतकरी हा आंदोलन करू शकत नाही आणि त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा ही अत्यंत अवास्तव आहे आणि ती मला अजिबात मान्य नाही. ठीक आहे, अजित अभ्यंकर तुम्हाला पुढचा अजिबात प्रश्न आता निरुत्तर करणार उपस्थित मुद्दा करतो. वाटत संजय नाही. रानडेंनी तो एक आपला दुसराही का- महत्वाचा मुद्दा मांडला. आपण दत्ता इसवलकरांचं वक्तव्यही शांतपणे ऐकलं नाही, असेल. दत्ता इसवलकरांच्याकडून आलेला एक मुद्दा घेतो, संजय रानडेंच्या मुद्द्याशी जोडून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. दत्ता इसवलकर म्हणाले वेळेत आंदोलन मागे घेतलं असतं तर आज गिरणी कामगारांची झालेली वाताहत टाळता आली असती. आणि त्याच अनुषंगानं संजय रानडेंचं आणखीन एक निरीक्षण, आंदोलनाला समाजातल्या सर्व घटकांचा पाठिंबा आहे का, हा प्रश्न मी आपल्याला यासाठी विचारतोय. महाराष्ट्रात आपण बसलेला आहात, थेट आपण महाराष्ट्राशी याची तुलना करूया. महाराष्ट्रात ऊस आणि कापसाच्या उत्पादकांना हमी भावाच्या दृष्टीनं एक रचना कार्यरत आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी गटातला राष्ट्रवादी सारखा गट हा या आंदोलनाबाबतीत फारसा स्वारस्य दाखवताना दिसत नाहीये. अशा वेळेला पंजाब आणि हरियाणामध्ये सुरू असलेलं आंदोलन हे समाजातल्या सगळ्या घटकांची सहानुभूती मिळवताना दिसतंय का, योग्य वेळी ते मागे घेतलं जाईल आणि आंदोलनाचा फियास्को होणार नाही याच्यासाठी तुमची रणनीती आहे का? अच्छा, मला थोडंसं मी अगदी व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचं अगदी अनालिटिकल आणि पूर्ण उत्तर देतो. जी, कुठेही मी मुद्दा कॅमेफ्लॉज करणार नाही. मला फक्त पुरेसा वेळ द्या, एवढंच, जास्त वेळ घेणार नाही मी. ठीक आहे. एक दोन पहिला मिनिटं मुद्दा म्हणजे पूर्णपणे असा आपल्यासाठी की गिरणी कामगारांचा संप एक्झॅक्टली जर वेळेवर मागे घेतला गेला असता तर तो फिजल आउट झाला नसता किंवा गिरणी कामगारांची वाताहत तरी झाली नसती. अशा प्रकारचं जेव्हा आपण सुचवतो ती सूचना मला मान्य आहे, परंतु फक्त आपण कामगारांच्या हिताचा विचार करत असू तर गिरणी मालक आणि सरकार यांच्या विरोधात उभं राहूनच आपण बोलतो आहोत आणि ते जसे आहेत तसे ते असणारच आहेत आणि ते चूकच आहेत याची आपल्याला कन्फर्मेशन असल्यामुळे आपण आंदोलनाच्या अंतर्गतची चर्चा म्हणून जर अशी करत असू की संप मागे घेतला असता तरी इट वुड हॅव बीन अ बेटर टॅक्टिक, तर ती मला मान्य आहे. पण आपण जर एक टोटली त्रयस्थ म्हणून जर बोलत असू तर आपण असंही म्हणायला हरकत नव्हती की सरकारने गिरणी मालकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या असत्या तर गिरणी कामगारांची वाताहत झाली नसती. पण आपण असं म्हणत नाही, कारण आपण काय गृहीत धरलेलं आहे की गिरणी मालक आणि सरकार हे बरोबरच आहे, फक्त काय टॅक्टिक्स करायच्या ते त्याच्याबद्दल आपण बोलू. आता तुमचं जर म्हणणं या शेतकरी आंदोलनाबद्दल असं असेल की सगळे कायदे चुकीचेच आहेत, त्याच्यात काही अर्थ नाहीये, पण आता आपल्याला आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर इनसाइड द आंदोलन आपण जेव्हा टॅक्टिक्स किंवा रणनीती ठरवू तेव्हा या रणनीतीचा सुद्धा विचार करावा. अशी जर आपण एक बेसिक भूमिका निश्चित करून त्या उद्दिष्टाबाबतची जर अंतर्गत रणनीतीची चर्चा करत असू तर तो एक वेगळा मुद्दा आहे. पण माझ्या मते तुम्ही तशी करत नाही आहात. तुम्ही एकाच वेळेला दोन प्लेन्सवरती तुम्ही म्हणजे अशी चर्चा दोन प्लेन्सवरती होणं चुकीचं आहे. टॅक्टिक्स काय असाव्यात हा स्वतंत्र मुद्दा आहे. बरं. आणि अडेल तट्टूपणा ते करता आहेत का अशी एक त्रयस्थाची नागरिक म्हणून एक भूमिका घेणं हा एक वेगळा मुद्दा आहे. माझ्या मते आपण दुसऱ्या भूमिकेतनं बोलतो आहोत म्हणून मी टॅक्टिक्स बद्दल बोलणार नाही, कारण आपण आंदोलनाच्या अंतर्गत चर्चा करत नाही होत आता. ठीक आहे. आपण एक नागरिक म्हणून बोलतोय आणि नागरिक म्हणून जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मला असं वाटतं की अडेल तट्टूपणा आंदोलन करणारे करत नाहीत, कारण पहिला अडेल तट्टूपणा हा ऑर्डिनन्स काढून कायदा केलेले आहेत हे आपण कृपया लक्षात घ्या. ठीक आहे. ऑर्डिनन्सची गरज थोड्या नव्हती. वेळापूर्वी आता डॉक्टर अनिल कोरोनाचा बोंडेंनी काळ एक चालू आहे, महत्त्वाचं त्याच्या मत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. डॉक्टर बोंडे असं म्हणाले की पहिल्यांदा हमी भाव आणि बाजार समित्यांपुरत्या मागण्या मर्यादित होत्या आणि आता मात्र कायदा रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारचा भूमिका बदल दिसतोय आणि परिणामी याचमुळे आंदोलनाच्या विषयीची सहानुभूती कमी होतीये का, हा माझा प्रश्न आहे. नाही नाही एक्झॅक्टली आता मी त्याच्याकडे येतो. आता रानडे साहेब जे मगाशी म्हणाले ते ऍज ए पार्ट ऑफ म्हणजे एक आंदोलनाबद्दलचं मत बनवताना मला निश्चितपणे त्यांचा मुद्दा महत्वाचा आहे की संपूर्ण जनतेला याबद्दलचा काय स्टेक वाटतो किंवा काय त्यांची भूमिका आहे याच्यावरनं सरकार आपली भूमिका ठरवत असतं. त्याचा एक भाग असतो. तर निश्चितपणे माझं असं मत आहे की महाराष्ट्रासहित सर्व शेतकऱ्यांना या आंदोलनाबद्दल अतिशय सहानुभूती आहे, कारण आंदोलनामध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी फिजिकली जरी जास्त असले तरी हा प्रश्न सार्वत्रिक आहे, कारण 6% शेतकऱ्यांना फायदा होतो हा चुकीची फिगर आहे. 15% शेतकऱ्यांची खरेदी ही या हमी भावाच्या पद्धतीने होते आणि त्याचा परिणाम सर्वसाधारणपणे म्हणजे ज्यांचे
ज्यांचं धान्य किंवा ज्यांचा माल सरकार खरेदी करत नाही त्यांच्या सुद्धा शेतीमालाला बाजारामध्ये जास्ती भाव मिळण्यासाठी सरकार करत असलेली खरेदी आणि हमीभाव महत्वाचे ठरतात. त्याचा इनडायरेक्ट असा इफेक्ट असतो. त्यामुळे त्याचे लाभकरी लाभार्थी हे सर्व शेतकरी आहेत भारतातले, फक्त पंजाब हरियाणातले नाहीत. आणि त्याच्याबरोबर लक्षात घ्या, फक्त पंजाब हरियाणा नाहीये. ठीक आहे, याला धरून एक पुढचा प्रश्न डॉक्टर बोंडेंना वेळेची मर्यादा आहे. अजितराव, त्याच निमित्तानं थांबवायला लागतंय. तुम्ही असा दावा करता आहात की देशभरातून या प्रकारच्या आंदोलनाला समर्थन मिळतंय. डॉक्टर बोंडे, या तर्काला तपासण्यासाठी सरकारकडे काय माध्यम आहेत किंवा कशा प्रकारची मीटरपट्टी फुटपट्टी तुम्ही लावताय की खरंच शेतकरी आंदोलनाला देश पातळीवर समर्थन मिळतं आहे का? अजित अंबेडकरांना सांगू इच्छितो की खरं जर पाहिलं तर जेव्हा पंजाबमधून हे शेतकरी निघाले होते दिल्लीची बॉर्डर रोखायला, त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की MSPनी खरेदी झाली पाहिजे आणि ते आम्हाला लिहून द्या. त्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं त्यावर आमचा विश्वास नाही, हे लिहून का देत नाही? मग तेव्हा देशभरातल्या शेतकऱ्यांना वाटलं होतं की यांची ही मागणी योग्य आहे. किंवा त्यांनी म्हटलं की कोर्टात जायचा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे करारामध्ये. बाकीच्या शेतकऱ्यांना पण वाटलं. किसान संघाने सुद्धा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किसान संघाने MSPच्या बाबतीत स्वतःचं मत प्रदर्शित केलं होतं. पण त्यानंतर जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री तयार झाले तेव्हा त्यांनी भूमिका बदलवली. काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं प्रेशर आहे की नाही मला माहित नाही, परंतु भूमिका बदलवली की नाही आता आम्हाला हे बदल नको, कायद्यामधल्या बदलाला आम्ही धरत नाही, हे तिन्ही कायदे रद्द करा. ही भूमिका जेव्हापासून घेतली तेव्हा देशातल्या अनेक शेतकऱ्यांना, आता शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक लोक शरद जोशींना मानणारे आहे, त्यांनी म्हटलं होतं की पूर्ण बाजारपेठ खुली करा. आता ते कसे तिन्ही कायदे रद्द करण्याच्या बाजूला राहू शकतील? आणि त्यामुळं देशातले शेतकरी पहिल्यांदा MSPच्या संदर्भात किंवा मालकीच्या संदर्भात जो प्रश्न उद्भवला होता, म्हणजे प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळेला त्यांना वाटत होतं हे योग्य बोलतात आहे. पण तिन्ही कायदे रद्द करा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा देशातले शेतकरी या आंदोलनाच्या सोबत नाहीये. मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. ठीक आहे, डॉक्टर बोंडे आपला मुद्दा लक्षात येतोय. मला दत्ता इसवलकरांना एक संधी द्यायची आहे पटकन. दत्ता इसवलकर, तुम्ही तुमच्याकडून मी देतो अजितराव संधी, बरं एक पटकन आपला मुद्दाही मांडून घ्या, मला त्याच्यानंतर पुन्हा दत्ता इसवलकरांना बोलता करता येईल. अजितराव 30 सेकंद आहेत मात्र. एक्झॅक्टली एकच मुद्दा सांगतो. हे बघा, सरकार MSPचा कायदा करत नाही. त्यांनी 3 कायदे केले ना, आम्ही म्हणतोय MSPला कायदेशीर संरक्षण द्या, नंबर 1. आणि नंबर 2 की जे आज नाहीये, आजपर्यंत नव्हतं, आजही नाहीये. आणि दुसरा मुद्दा असा की शेतकऱ्यांना न्यायालयात जायचं स्वातंत्र्य आम्ही देतो. हे सगळे जे काही सरकार एक स्टेप बॅक आले ते सरकारने काय सांगितलं लक्षात घ्या. इथंच मी क्वालिटी ऑफ रिपोर्टिंगचा मुद्दा काढतोय. सरकारने सांगितले याच्याबद्दलचे निर्णय राज्यांनी घ्यावेत, असं त्यांना आम्ही स्वातंत्र्य देऊ. केंद्राच्या कायद्यामध्ये केंद्र सरकार काहीही बदल करायला तयार नाही, हे कृपया आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. मला वाटतं कृषी मंत्री तोमर यांचं पत्र आपल्याकडे असेलच, तुम्ही ते निश्चित मुखोद्गत केलं असेल. डॉक्टर बोंडे, नाही, केंद्राच्या कायद्यात बदल करत नाही. पत्रामध्ये त्यांनी स्वतः सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याचे अर्थ अजितजी अभ्यंकर आपल्या मताप्रमाणे काढतात आहे. आणि त्यांनी राज्याला सुद्धा फेडरल स्टेटमध्ये, कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती पणन व्यवस्था हा राज्याचा विषय असल्यामुळे त्यांना अधिकचं स्वातंत्र्य देऊ केलंय. अगदी यामध्ये अजून जरी काही करायचं असलं म्हणजे कसं आहे, कॉम्रेड आपल्याला मला अजित अभ्यंकर एक मिनिट, डॉक्टर बोंडे एकच मिनिट आपल्याला थांबवतो फक्त. कॉम्रेड, कसं आहे ना, सरकार एक पाऊल पुढे यायला लागलं की आपणही एक पाऊल मागे जायचं आणि आपल्याला हव्या त्या टप्प्यात सरकारला आणायचं, अशी रणनीती आहे का? आपण नाही, केंद्र स्वतःच्या कायद्यात बदल करत नाहीये. केंद्राने सांगितले हे जे काय तुम्हाला वाटतंय ना ते राज्यांनी करावं असं आम्ही त्यांना सांगू. कृषी मंत्री तोमर म्हणतात हमीभावाच्या बाबतीत लेखी आश्वासन द्यायला तयार आहोत, न्यायालयाच्या कायद्यात बदल करू असा उल्लेख नाही. त्यांच्याकडे पत्र पोहोचलं नाही, तेच सांगतो मी, त्यांच्याकडे पत्र पोहोचवा. कारण ते सिलेक्टिव्ह वाचतात आणि सिलेक्टिव्ह बोलतात, सिलेक्टिव्ह आकलन करतात. अजितजी, आपण अजितराव सिलेक्टिव्ह भूमिका आहे का, हा एक महत्वाचा तुमच्या मताचा मी निश्चित विचार करीन. नाही, मी निश्चित तुमच्या मताचा विचार करीन.
पण आंदोलकांची चर्चा झाल्यानंतर त्या आंदोलकांच्या मध्ये काय नेमकं प्रेझेंट केलं गेलं याचा फर्स्ट हँड रिपोर्ट मला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर आहे. पण हेच आता जे सांगितलेलं आहे, ताजं तुम्ही ते पत्र पत्र आलंय apply आणि करा, एक ताजं केंद्राच्या आवाहन कायद्यात सगळ्या बदल करतो असं ते शेतकऱ्यांपर्यंत म्हणत नाही. पोहोचवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे. दुःख नक्की काय आहे? नरेंद्र मोदी चर्चेला येत अहो, नाहीत. तुम्ही केंद्राच्या कृषी कायद्यात मंत्री- बदल करण्याबद्दल बोलतो मी. ते म्हणतात राज्यांना आम्ही अधिकार देऊ. पण त्या पत्रामध्ये तशा पत्रामध्ये प्रकारचे लिहिलेलं उल्लेख सापडलाय का कायद्यामध्ये आपल्याला? बदल डॉक्टर करू बोंडे, म्हणून. डॉक्टर राज्य कायदा बोंडे, हा बदल करणारच. बुद्धिभेदाचा प्रकार आहे का? अजित अभ्यंकर पत्रही वाचत नाही, मोदीजी काय सांगतात बुद्ध- तेही ऐकत नाही. फक्त एक मोदी द्वेषानं पछाडल्याने पत्र जमतं काढा का अजितराव? तुमचा अजेंडा काय आहे? पक्की काही जरी केलं बरं, ठीक आहे, मोदीजींनी तुम्ही तरी पत्र त्याच्या आता विरोधात काढा. बोलायचं. पण एकच अजेंडा जर तुम्ही ठेवला असेल, कम्युनिस्टांनी आता जर मी- एकच अजेंडा ठेवला असेल की मोदीजींनी काही केलं तरी ते देशासाठी वाईट, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग काहीच अर्थ नाहीये. अगदी या निमित्तानं एक छोटंसं निरीक्षण नोंदवतो. ज्या पद्धतीचे बदल सोडून द्या, आता होत आमचा आहेत अजेंडा अजितराव, तुम्ही ते सगळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत. त्यावेळेला काँग्रेसचं समर्थन करताना कम्युनिस्टांना काहीही वाटलं नाही आणि आता ते बदल प्रत्यक्षात आल्यानंतर मात्र मोठ्या संख्येनं किसान सभा रस्त्यावर उतरली आहे अजितराव. अजित अभ्यंकरजी तुमच्या व्हॉट्सअपवर बघा, पत्र पाठवतो. काँग्रेसनी जाहीरनाम्यात काय लिहिलं याचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. नाही मी तुम्हाला काँग्रेसनी काँग्रेसबद्दल जाहीरनाम्यात काय भूमिका लिहिलं घ्यायला ते नाही उत्तर सांगत काँग्रेसकडनं घ्या आहे. तुम्ही. त्यावेळेला कम्युनिस्ट त्यांच्या सोबत उभे राहिले कारण भारतीय हा, जनता पार्टीचा महाआघाडीच्या निमित्तानं विरोध करायचा अहो, होता. सोबत म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती? त्यांच्या काय प्रत्येक गोष्टीचं समर्थन केलं का आम्ही? अहो, आम्ही त्यांच्या सरकारला पाठिंबा दिलेला काढून घेतलेला आहे. आमच्यात ती हिंमत आहे. आम्ही कोणाच्याही बरोबर कुठल्या मुद्द्यावरती थांबायचं आणि कुठल्या मूर्तीत जायचं ठरवण्याची आमच्यात हिंमत आहे. आम्ही असलेलं सरकार, आम्ही आत्मघात ज्याच्यामुळे लोकांनी आम्हाला म्हणलं ती सुद्धा गोष्ट करायला आम्ही तयार होऊ शकतो. दॅट इज नॉट द पॉइंट. ठीक आहे अजितराव, वेळेची मर्यादा आहे. एक जाता छोटासा प्रश्न दत्ताजी इसवलकरांना विचारायचा मगाशी राहिला, त्याचा एक महत्वाचा संदर्भ घेतो. दत्ताजी, अशा प्रकारची आंदोलनं दीर्घकाळ चालू शकतात का 2020 आणि 21 मध्ये? हा महत्वाचा मुद्दा. गिरणी कामगारांच्या आंदोलनाची वेळ वेगळी होती. आता 2020 आणि 21 मध्ये तंत्र, त्याचबरोबर समाज आणि एकूण मानसिकता, आंदोलनांच्या बाबतीत सहानुभूती असणारी सुद्धा मानसिकता मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. नाही, एक तर असं आपण लक्षात घ्यायला हवं की गिरणी कामगारांची लढाई ही गिरणी मालक विरुद्ध कामगार अशी होती. आजची लढाई आहे सरकार विरुद्ध शेतकरी आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला असं दिसतंय की एकूणच आपल्या सगळ्या वर्तमानपत्रातनं म्हणा किंवा याच्यातनं की त्यांना विश्वासात घेतलेलंच नाहीये. सगळे कायदे एकाच वेळी आल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटतं हा कायदा आपल्या बरोबर आहे की नाही. आणि मालक वर्ग, जो मालकांबद्दल सुद्धा बोललं जात आहे, तर मोठ्या प्रमाणात मालक वर्ग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपलं कसं काय होणार ही चिंता शेतकऱ्याने आहे. ठीक आहे त्याच्यामुळे दत्ताजी, आज आपल्याकडे आपला मुद्दा लक्षात आला. वेळेची मर्यादा असल्याने इथेच थांबणं गरजेचं आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.